कोण आहे? मी तर कसं आलो माहित नाही ते कोण आहे प्रियंका? मला नाही माहिती कोण आहे बाबा तुम्ही. काय करतो माझ्या घरात काय करतो? कोण आहे मला माहित खरं. पण कोण आहे तू? अबे, सोड तू. ए बाबा काय करू राहिला तू? तुला काय वाटलं? अरे सोड त्याला, सोड. सोड काढतो का तुला? अरे खरं तर मी तुला विचारायला पाहिजे तू कोण आहे. अरे तू सोड. मी नाही मध्ये आलो तू मध्ये आलाय कळलं. अरे सोड तू, हे काय करू राहिलाय तू? अयो अहो अयो अरे काय केलं तू हे? अबे मारून टाकलं तू याला. ए मारलं नाही चल फक्त बेशुद्ध पडलाय तो. अरे बापरे आता काय करायचं आता काय करायचं? मला तर टेन्शनच यायला लागलं बाबा. आता काय करायचं म्हणजे असं पण त्याला आता सगळं कळलंय. तो शुद्धीवर आला तरी आपल्याला आता काही सुखाने जगू देणार नाही. नाहीतर तो तुझ्यासोबत आता संसारच करणार नाही. शेवटी आपल्या दोघांनाच राहायचंय. मला काय वाटतं आपण एक काम करू. काय? घरात सुरी नाही तर कोयता असेल तर घेऊन ये. आपण ना याचे बारीक बारीक तुकडे करून टाकू. अरे आज काय बोलतो? मी कुठं तरी फेकून येतो ना. अरे माझा नवरा आहे तो. अरे नवरा आहे म्हणजे? अरे आता आपल्याला लग्न करायचंय ना. अरे हो पण मग कोणाला कळलं मग? अरे कळल कसं काय कळणार आहे? करू ना काहीतरी आपण. आता तो इथपर्यंत त्याला आणलं आता मारून पण टाकू त्याला आपण. हे बघ तसं नको करायला. आजकाल ना सगळे असंच करतात. तुकडे करताना फेकून देतात लगेच कळतं लोकांना. पण असं करू याला ना विष पाचू. हा म्हणजे कोणाला कळायचं नाही. आणि तसे पण लय लोड मध्ये राहता येते. त्याला घराच्या हप्त्याचं टेन्शन, ऑफिसचं टेन्शन, सगळ्याचं लोड. म्हणजे लोकांना कळलं तरी का सुसाईड केलं बाबा, विष घेतला असं. हा असंच करू आपण. त्याला विष पाजून मारून टाकू. नंतर मग आपला मार्ग मोकळा होऊन जाईल. हा थोडे दिवस तुला पण ऍक्टिंग करावं लागेल रडायची. त्यांनी सुसाईड केलं म्हणून. एक काम कर तू जाय फिनेल बिनेल काहीतरी घेऊन ये. जाय लवकर. बरं अरे पण यांनी पण नाही मेले मग रे. तो मरेल ग. आपण आहे ना इथं तो मरेपर्यंत. जर याच्याने नाही मेला ना आपण बाजारातून दुसरं घेऊन येऊ. त्याला मारल्याशिवाय आज सोडायचं. आता कोण आलं? तू एक काम कर तुझा पटकन. मी बघतो काय ते. जा तू दरवाजा उघड. आई किती वेळ दरवाजा खोलायला? अगं ते डोळा लागला होता ना माझा जरा. ये ना आतमध्ये. त्याच्यामुळं आवाजच नाही आला मला लवकर. ते जावई बापू कुठे? अगं ते त्यांच्या मित्रांसोबत बाहेर गेल्यात. बरं झालं ते बाहेर आहेत. मला ना तुझ्याशी लय महत्वाचं बोलायचंय ग. इथं नको आपण आत जाऊन बोलू. अगं आई आतमध्ये कशाला? बोला इथं. ऐक तर खरी मला लय महत्वाचं बोलायचंय. अगं हो पण इथंच बोलू ना आपण. अगं ते जावई बापू आले आणि त्यांनी ऐकलं ना तर लय मोठा घोटाळा होईल. अगं आई ऐक ना आपण इकडेच बोलू नको बेडरूम मध्ये. अगं ऐक बाई माझं लय पर्सनल बोलायचंय मला तुझ्याशी. ऐक तर खरी. बरं चल चल ऐक तर खरी. तिच्या आईला पण आताच यायचं होतं. काय बोलायचं होतं महत्वाचं? हा ग ती तुझी भाऊज आहे. एकच महिना झाला लग्नाला. आपल्याकडे राहायचं नाही म्हणते. खातर म्हणे लग्नाच्या आधीच तिचं लपड होतं. आता मला सांग असं होतं तर तिने अगोदरच सांगायचं ना ग. हा आता लग्न झाल्यावर सांगू राहिली. आता दोन कुटुंबाचं किती नुकसान आहे याच्यामध्ये. किती टेन्शन होणार आहे. अरे लोक किती शेण घालतील आपल्या तोंडामध्ये. बस ना. आवाज करू नको गप्प बस. अरे आज तुला आम्ही मारल्याशिवाय सोडणार नाहीये. गप्प बस जरा.
आपल्यालाच नावं ठेवतील ग का तुमच्याच पोरामध्ये काहीतरी दोष आहे म्हणून महिनाभरात सून निघून गेली म्हणून. मला ना खरंच काय करावं खरंच कळय ना. ह्या आजकालच्या पुरी कशा वागून राहिल्यात ग. हा काय पटतं त्यांच्या मनाला हे सगळं वागणं. तू सांग ना आता मी काय करू. तू ना हे बघ आता मला पण एवढं काही माहिती नाही. मी ना यांना बोलते आणि मग तुला सांगते फोन करून. अगं जावई बापूंना नको आपली लय बदनामी होईल त्यांना अगं, कळा. एवढं काही नाही. आणि सांगते ते हे बघ ते आले की तुला फोन करून सांगते. तू चल आता. तुला वाटतं का असं ते सल्ला देतील अगं, काहीतरी. चांगले ते हा चांगले मला माहिती ना ते सांगतील बरोबर. बघा तुझ्या भरोशावर मी. अगं हा तू आता बिंदासपणे घरी जाई मी तुला फोन करून सांगते. चल बघ बर का तेवढं अगं मी आहे ना तुला तू काय काळजी करू मी याला सांगत सांगशील ना हा, तेवढं. सांगत तू. माझा लय विश्वास आहे तुमच्या दोघांवर. हं? बरोबर. काहीतरी एक मार्ग काढायचा. हा ठीक आहे जा तू. येते मी. हा अरे कोण आहे तू आणि असं का बांधून ठेवलंय मला यार? सोड ना यार. माझ्या घरात काय करतोय तू? कोण आहे मी? अरे तुझ्या बायकोचा बॉयफ्रेंड आहे मी. काय बोलतो तू? काय लागलं का तुला? काय बोलतोय? अरे लहानपणापासूनच प्रेम आहे ते माझं. अरे असं नको करू, आमच्या दोघांच्या मध्ये नको येऊ. दोघांच्या मध्ये येऊ नको. अरे खरं मध्ये तर तू आलेला आहे. एवढ्या वर्षापासून प्रेम करत होतो आम्ही एकमेकावर. पण ती म्हटली ना जबरदस्ती तू मध्ये आला तुझ्या सोबत लग्न लावलं आणि आमच्या दोघांमध्ये ना फूट पडली. कळलं का तुला? मी तुमच्या दोघांमध्ये नाही आलोय. ए प्रियंका बघ ना काय म्हणतो हा. हा खोटं बोलतोय ना. तो म्हणतोय बॉयफ्रेंड आहे तुझा. खोटं नाही हे खरं आहे आणि बॉयफ्रेंडच आहे तो माझा. काय बोलतोय तुला कळायला लागलं का? हा कळतंय सगळं कळतंय मला. माझ्या घरच्याने बळजबरी लग्न लावून दिलं तुमच्यासोबत. माझी थोडी पण इच्छा नव्हती. आणि खरं एक सांगू तुम्हाला माझं खरंच याच्यावर प्रेम आहे माझ्या बॉयफ्रेंडवर आणि मला पण लग्न याच्याशीच करायचंय. बरं मला का बांधलंय? मला सोडून द्या ना. हे मला सोडा ना. प्रियंका हे चुकीचं आहे प्रियंका. ए चुकीचं विकीचं काही नाही. मी तुमच्यामध्ये नाही आलो. तुला मी मगाशीच सांगितलं. तू आमच्या दोघांमध्ये आला आता आम्ही दोघं मिळून तुला संपवणार आहे. कळलं काय? काय काय बोलतो प्रियंका? बघा अरे माझं काय चुकलं सांग ना तू. तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतात ना तर तुम्ही लग्न करा ना. मी तुम्हाला डिवोर्स देऊन टाकतो तुला. बघ माझं काय चुके बरं? मी तुझ्यासोबत लग्न केलं एवढंच चुकलं ना माझं. पण याच्यामध्ये माझा काय दोष आहे? मला का मारून टाकता तुम्ही? हा तुला यासोबत लग्न करायचं ना तर मी डिवोर्स देऊन टाकतो. अगं मला माझ्या आईवडिलांना काय याच्या नादाला लागू नको. माझ्या आईवडिलांना माझी गरज आहे रे. त्यांच्यासाठी तरी मला जिवंत सोडा. मला जगायचं रे. मला मारून काय भेटणार आहे तुम्हाला सांगा ना. प्लीज आज जो होतं मला मारू नका. मला नका मारू. ऐक ना वाटलंच तर मी ना आधी प्रॉपर्टी तुझ्या नावची करून देतो. हे प्रियंका याचं ऐकू नको. खोटं बोलतोय हा. ही प्रॉपर्टी जे बहाणे नको देऊ आम्हाला. नाही पाहिजे ते. हा नंतर पोलीस कंप्लेंट करेल आपल्या दोघांना फसवेल. नाही ऐक माझं काय चुकलं याच्यामध्ये? मला का मारतात? मला नका ना मारू प्लीज. मी आजडतो तुम्हाला. मला नका मार. प्रियंका सांग ना याला. ए प्रियंका तुझं माझ्यावर प्रेम नाही का? तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? तू फक्त माझ्यावर प्रेम करते. ती फक्त माझ्यावर प्रेम करते. प्रियंका माझ्यावर नाही का तुझं प्रेम? अगं, कधी कुठल्या गाडीनं तुला दुखवलं का? कुठल्या गोष्टीचं तुला दुखवलं तुम्हाला सांगा. काय माझ्या सांगा. सांग त्याला तुझं फक्त माझ्यावर प्रेम आहे याच्यावर नाही. हा माझं फक्त माझ्या बॉयफ्रेंडवरच प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार आहे. कळलं का? मी नवरा आहे तुझा प्रियंका. जरी असलं तरी हा माझा बॉयफ्रेंड पहिला आधी हाय. आणि तू बघत काय बसले रे? धर त्याचं तोंड. प्रियंका आता कोण आलो? वाचवा मला. तू याच्या लक्षात ठेव. गप्प बसायचं. कळलं ना?
आहे तुझं? अगं, आले का ग जावई बापू? हा अगं नाही आले. हा ग, माझा ना घरी जीवच लागे ना बघ. ती पोरगी ना तिच्या बॉयफ्रेंड बरोबर पळून जायचं म्हणते. अगं आई पण मी तुला म्हणली ना ते आलो सांगते म्हणून. अगं पण माझा खरंच जीव नाही लागू राहिला. असं काही झालं तर मी काय करू? हा मला लई काळजी वाटायला लागली म्हणून मी परत आले. मला वाटलं जावई बापू आले असतील तर विचारावं त्यांना काही. हा नाही आले ते. मी सांगल तू एक काम कर, आता जाय तू घरी. अगं जाते मी. माझा सगळा विश्वास तुमच्यावरच आहे, तुम्ही काहीतरी कराल म्हणून. हा हा करू करू आम्ही. लय गुणाचे माझी पोर, किती सुखाने संसार करते. नवऱ्याला अगदी देवासारखं पुजती बघ तू. किती प्रेमाने सांभाळते त्याला. आणि कुटुंबाला पण सगळ्या किती प्रेमाने सांभाळून ठेवलंयस तू. मला तुझा लय अभिमान आहे ग. लग्नाच्या आधी पण कधी आमच्यावर बालंट येऊ दिलं नाही, आणि लग्नानंतर पण आमच्या घराण्याची लय इज्जत राखलीस बघ तू. मला तुझ्याकडं बघून ना लय आनंद होतं. लय माझं मन असं अभिमानाने भरून येतं बघ, तू माझी पोरगी आहेस म्हणून. लय अभिमान वाटतो मला तुझ्याबद्दल. अशीच सुखाने राहा बेटा. असंच नवऱ्याला सांभाळ, कुटुंबाला सांभाळ. मला लय बरं वाटतं तुझ्याकडे बघून. नाही तर आजकालच्या पोरी, ही तुझी भाऊजाईच पाहिलीस ना, लग्नाच्या अगदीच लफडे करून घेतात, लग्नानंतर ते चालूच ठेवतात. अगं चूक झाली तरी सोडून द्यायला पाहिजे ना. आपल्या संसारात मन रमवायला पाहिजे. काय करावं या पोरींचं? याला कसलीच काही इज्जत बिज्जत काहीच कळत नाही का ग? हां नाही तर आपल्या सोसायटीमध्ये तुझं किती नाव काढतात ग. म्हणता खरंच किती इज्जतीत किती शिस्तीत राहिलेली पोर तुमची. कधी कोणाच्या आद्यात नाही, कधी कोणाच्या मध्यात नाही, कधी लपडे नाही, कधी पोरांच्या मागं लागणं नाही. किती चांगली राहिलीस तू. आणि अजूनही राहतीस ग. खूप चांगलं नाव कमवतेस बघ तू. आमचं पण आणि तुझं पण. अख्खी सोसायटी तुझं नाव काढते बघ. अशीच राहा बाळा. हा अशीच सुखाने राहा आणि अशीच नवऱ्याला सांभाळ. अगं काय झालं? मारायचं ना त्याला. हा चल ना मग लवकर. तू तू चल पुढं, मी आले. लवकर ये. होय. त्याला आता मारूनच टाकू आपण. मला ना आता तुझी खूप कीव यायला लागली. जेव्हापासून तू तिच्या सोबत लग्न करून आलाय ना, रोज त्रास होत होता मला. अरे एवढं माझं लहानपणापासूनच प्रेम, आणि फक्त तुझ्यामुळे ते माझ्यापासून दूर झाले. तुला असं कसं सोडणार? आता तुला मी फिनेल पाजणार, ते पण तिच्या हाताने. मग तू मरणार, आणि जोपर्यंत तू मरत नाही ना तोपर्यंत तुझ्या जवळच बसणार. आणि तुला इतका त्रास देऊन देऊन मारणार मी. जो त्रास मला झालाय ना लग्न झाल्यापासून तुमचं, त्याचा बदला आज पूर्ण होणार. कळलं तुला? आता मी असा तसा नाही सोडणार. नाही तर आजकालच्या पोरी, ही तुझी भाऊजाईच पाहिलीस ना, लग्नाच्या अगदीच लफडे करून घेतात, लग्नानंतर ते चालूच ठेवतात. अगं चूक झाली तरी सोडून द्यायला पाहिजे ना. आपल्या संसारात मन रमवायला पाहिजे. काय करावं या पोरींचं? याला कसलीच काही इज्जत बिज्जत काहीच कळत नाही का ग? नाही तर आपल्या सोसायटीमध्ये तुझं किती नाव काढतात ग. म्हणता खरंच किती इज्जतीत किती शिस्तीत राहिलेली पोर तुमची. कधी कोणाच्या आद्यात नाही, कधी कोणाच्या मध्यात नाही, कधी लपडे नाही, कधी पोराच्या मागं लागलं नाही. किती चांगली राहिलीस आणि अजूनही राहतीस ग. खूप चांगलं नाव कमवतेस बघ तू. आमचं पण तुझं पण. अख्खी सोसायटी तुझं नाव काढते बघ. अशीच राहा बाळा. हा अशीच सुखाने राहा आणि अशीच नवऱ्याला सांभाळ. आज तुला मारूनच मी माझा बदला पूर्ण करणार.
आली तू? अगं याला मारायचंय ना आता आपल्याला. हे बघ, त्याला नाही मारचं, तुला मारीन आता मी. तू इथून निघून जाई. आणि माझी चूक मला कळली आता. आणि माझं तुझ्यावर नाही तर यांच्यावर प्रेम आहे. ए प्रियंका, अगं तू काय बोलतीये? अगं आपलं ठरलंय ना त्याला मारून टाकायचं, आपल्याला आयुष्य काढायचंय, लग्न करायचं आपल्याला. अरे मग नाही करायचं, माझं एकदा लग्न झालेलं आहे. आणि हे बघ, जे आपल्यात झालं ना ते सगळं तू सोडून जाई, सगळं विसरून जाई तू आता. आता जे काय ना ते सगळं मला माझं नवरा आहे. अगं ठीक आहे ना, पण नीट एकदा विचार कर. हा केला मी विचार. तू जाय बरं इथून लगेच. बर जातो मी. तो चाकू बाजूला घ्या. हा घेते मी, जा तू. नीट विचार. आणि बघ, तू परत आमच्यात येऊ नको. आम्ही तुझ्याकडे येणार नाही, तू पण आमच्याकडे येऊ नको. पण अजूनही नीट विचार करा. हा केला मी विचार, जा तू. ऐका ना, माझं चुकलं हो. मला खरंच माफ करा तुम्ही. माझं खरंच चुकलं. मी असं नव्हतं वागायला पाहिजे नव्हतं. मी तुमचा थोडा पण विचार नाही केला आहे ना, पण माझं खरंच चुकलंय हो. मी हवं तर ना खरंच पाया पडते अहो तुमच्या. माझं खरंच चुकलंय अहो. मी असं नव्हतं वागायला पाहिजे. माझं खरं तुमच्यावर प्रेम हो. मी कुठं कुठं वाहून गेले होते काय माहिती, पण मला आता माझी चूक कळली. मी नाही वागणार असं. माझा याचा विश्वास ठेवा. मी नाही परत वागणार असं. मला खरंच माफ करा. हो तर मी खरंच पाया पडते होतो. मला माफ करा. तुला तुझी चूक कळाली ना, हेच लई मोठी गोष्ट आहे. उठ, रड नको. रडू नको. मी माफ केलं तुला. तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला धमकावाल आणि मी असंच निघून जाईल? अरे आधी तर मी फक्त तुला मारणार होतो, आता हिला सुद्धा मारणार. जर ती माझी नाही होऊ शकली ना तर तुझी सुद्धा होऊ देणार नाही मी तिला. तू काय येडा झाला काय? तू काय करायला लागला? तू मारो. ऐक. अरे हे काय करतोय तू? तुम्हाला वाटलं असेल हे फक्त फिल्मी म्हणजे पिक्चर मध्येच होतं. आता तुम्हाला तुमच्या आयुष्याचा खरा पिक्चर दाखवतो मी. ऐक. अरे मग येणं झालं का बावटलं? ऐक. 2 मिनिट सांगतो बस. मी तुम्हाला सोडणार नाही. हे बघ, मला माझी चूक कळाली. आपण नव्हतं असं करायला पाहिजे. आणि तसं पण आता माझ्या नवऱ्याला सगळं कळलंय. आपण जे वागत होतो ते चुकीचंच वागत होतो. आणि आता माझ्या नवऱ्याला पण सगळं कळलंय. आणि त्यांनी तुला माफ पण केलंय. आणि आता मला असं वाटतंय आमच्या हातून काही चूक होण्याआधीच तू इथून निघून जाय. आणि तू जर खरंच माझ्यावर प्रेम करत असेल ना तर आमच्या संसारामधून तू निघून जाय आणि आम्हाला आमचा संसार करू दे सुखाचा. हे बघ, तुझं काय नाव आहे मला माहित नाही, पण आजकाल समाजामध्ये काय चाललंय रे? लग्नानंतर किती प्रकरण वाढलेत. हे बायकोचा जुना बॉयफ्रेंड काय येतोय, ज्या नवऱ्याला माहित नसतंय की तिचं लग्न आधी अफेअर होतंय त्या नवऱ्याची बारीक बारीक तुकडे करतात बॉयफ्रेंड आणि बायको मिळून. ज्या बायकोने त्याच्या नावचं मंगळसूत्र घातलेलं असतं त्या नवऱ्याला तोडून टाकतात रे. मला सांगा, आम्हा नवऱ्याची त्याच्यामध्ये काय चुकी आहे? आमचं काय चुकतंय का? आणि कुठे म्हणजे किती क्रूरता आहे. हे बघ, बाकी मी जास्त काय बोलत नाही. तिनं तर तुला माफच केलंय, पण मी पण तुला माफ करतोय. बाकी हे बघ, तुझी इच्छा, तुला जर आम्हाला तोडायचंय, आम्हाला मारून टाकायचं आणि त्यानं जर तुला समाधान होत असेल आणि तुला वाटत असेल की हे करून तुला जर काय चांगलं होतंय तुझं, तर मग तू करू शकते. हे बघ, तुला मी मोकळं करतो. तुझी इच्छा, तुला जे करायचंय ते कर. आम्ही तुझ्या समोरच उभा. माझं खरंच चुकलं. मी तुमच्या दोघांच्या मध्ये नव्हतं यायला पाहिजे. जरी माझं प्रेम असलं तरी तिचं पण स्वतःचं आयुष्य आहे. पण रागाच्या भरातून माझ्या डोळ्यावर असलेल्या धुंदीमुळे काय करायला निघालो होतो? अरे किती मोठा अपराध घडला असता माझ्या हातून. पण आता तुम्ही सुखाने संसार करा.
मी नाही येणार आता तुमच्यामध्ये, खरंच नाही येणार कधीच. thank you